वाजता मी दुर्वास ऋषीला जेव घातलंय म्हटले. किती मी उदाहरण. नामदेवराय म्हटले त्याच्या अगोदर तू दूधमध्ये करून एक भाजीचं पान खाल्लं, त्याच्यानंतर त्यांना जेव घातलंच म्हणले, अगोदर घेतलंच पुन्हा जेव घातलं म्हणले. देव म्हणले भर सगळे द्रौपदीला वस्त्र पुरवलं म्हणले. किती उदाहरण केलं. नामदेवराय म्हणले ज्या वेळेला तुझं बोट कापलं होतं तेव्हा असा अनमोल शालूनं क्षणाचा विचार न करता तुझं बोट त्या शालूनं बांधलं, अगोदर घेतलं आणि नंतर दिलं. मग देव अगोदर घेतो नंतर देतो, पण संत मात्र काही न घेता सर्वस्व जगाला समर्पित करतात. म्हणून इंद्राला शस्त्र करण्यासाठी दजित ऋषीने स्वतःचे हाड शस्त्र करण्यासाठी वज्र करण्यासाठी समर्पित केले. म्हणून देवाच्या उदारतेपेक्षा संत अधिक अंशामध्ये उदारतेमध्ये आहे. देवाकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, संतांकडे आहे. देवाची कर्तुम शक्ती काय. दगडाचा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने दगडाची स्त्री झाली. आपल्याला सर्वांना कथाभाग माहिती आहे. ज्या वेळेला गौतम ऋषीने शाप दिला तेव्हा शिळावर अहिल्या पडली आणि प्रभू रामचंद्राच्या अवताराला प्रकट दंड करण्यामध्ये फिरत असताना जे हजारो वर्ष प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी तपश्चर्या बसले जे ऋषी मुनी आहेत त्यांना दर्शन न दुष्टाचा सहन करणं अशी अवताराला प्रकट करत असताना त्यांना असा एक आश्रम बसला. काही मृत्यू काही दिसत नाही, फक्त विश्वामित्रांना आश्रमाबद्दल विचारलं. विश्वामित्राने अहिल्याची कथा सांगितली आणि म्हटले अरे शिळारूपी अहिल्या पडलेली आहे, तिचा उद्धार करा. विश्वामित्राच्या विनंतीवरून प्रभू रामचंद्रांना त्या दगडावर स्पर्श केल्याबरोबर दगडाची स्त्री शिळा होती, मनुष्य झाली ज्याचे चरणाची चाली. देवाच्या पदस्पर्शाने दगडाची स्त्री झाली. देवाची कर्तुम शक्ती. पण अगोदर ती स्त्रीच होती, ती दगड झाली परत स्त्रीच केली. पण संतांची कर्तृत्व शक्ती काय आहे तर स्त्रीचा पुरुष केला, लिंगामध्येच बदलला. विठ्ठला विठ्ठला. कर्तुम अकर्तुम शक्ती देवाची काय. वानराचं सैन्य सहकार्य घेऊन रावणाचा गर्वहरण केला, ही अकर्तुम शक्ती देवाची. आणि संतांची रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आणि ब्राह्मणाचा गर्वहरण केला, ही संतांची कर्तुम शक्ती. शक्ती अन्यथा कर्तुम शक्ती देवाची काय. पाण्यावर दगड तारले ही देवाची अन्यथा कर्तुम शक्ती. राग सागरात पाषाण तारले ही देवाची अन्यथा कर्तुम शक्ती. आणि संतांची काय. संतांनी भिंत चालवली ही संतांची अन्यथा कर्तुम शक्ती. म्हणजे देवाच्या उदारतेपेक्षा कर्तुम अकर्तुम शक्तीपेक्षा संतांची अधिक औषध शक्ती आहे. जे जे देवाकडे आहे ते ते संतांकडे आहे. जे जे जगतामध्ये देवाला करता येतं ते ते संत करतात. पण जगतामध्ये देवाला जे करता येत नाही ते संत करून दाखवतात. देवापेक्षा संतांचं एक पाऊल पुढे. कार्याच्या दृष्टीने सुद्धा देवापेक्षा संत पुढे, व्यापकतेच्या दृष्टीने सुद्धा देवापेक्षा संतांची व्यापकता जास्त आहे. आपल्याला सर्वांना कथाभाग माहिती. धावत्या वेदामध्ये सांगतो देवाचं कार्य जगतामध्ये काय. मुखम करोति वाचाला. देव मुख्याला वाणी देतो. मुख्याचे दोन प्रकार आहेत. सामान्य मुख, केड मुख आहे. एखाद्या माणसाला जर बोलता येत असेल तर काही धर्मग्रंथांमध्ये उपनिषदांमध्ये काही मंत्र सांगितले, मंत्राचं अनुष्ठान जर केलं तर मुख्याला बोलता येऊ शकतं असं शास्त्र मत आहे. ज्या रेड्याच्या मुखातून दुरुशेवाणीने वेद बोलून घेण्यासाठी संतांचीच कृपा असावी लागते. देवाचं काय. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी हे देवाचं कार्य. आणि संतांचं भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी उद्धारी हे संतांचं कार्य. दया करण्याचे पुत्र सीतेच्या दासात आणि हे संतांचं कार्य आहे. जग जरी देवाने निर्माण केलं पण जगाचा उद्धार मात्र संतांनी केला.